बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। जलद नफ्याची हमी दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका फसवणूक प्रवृत्तीचा टोळीचा पर्दाफाश कापूरवाडी पोलिसांनी केलाय। या कारवाईत पोलिसांनी एक आरोपीला अटक करून त्याच्याकडून खेळण्यातील नोटा व सोन्यासारखी दिसणारी बनावट बिस्किटे असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय। तर आरोपीचा साथीदार मात्र संधी साधून तेथून पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत। फिर्यादी नितेश शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार एका इसमाने त्यांना 1 लाख रुपये दिल्यास त्याच्या बदल्यात केवळ 3 आठवड्यात 3 लाख रुपये परत देण्याचे हमी दाखवले। या संशयास्पद व्यवहाराबाबत फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली। त्यावरून कापूरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून आरोपीला 3 नोव्हेंबर 2025 रोजी 2 वाजण्याच्या सुमारास ग्लोबल हॉस्पिटलजवळ साकेत बाळकुम रोड येथून ठाणे येथे नोटा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने त्या ठिकाणी कारवाई केली। आरोपी फिर्यादींना खऱ्या नोटाच्या बदल्यात खेळण्यातील नोटा देत असता पोलिसांनी त्याला रंग्यात अटक केले। मात्र त्याचा साथीदार संधी साधून घटनास्थळावरून पसार झालाय। ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून तसेच त्याच्या पराची झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात बनावट माल सापडलाय। यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचे बंडल स्वरूपात आणि भारतीय बच्चों बँक असे लिहिलेल्या खेळण्यातील नोटा एकूण 360 बंडल, सोन्यासारखी दिसणारी 38 पिवळ्या धातूची बिस्किटे, काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। अटक आरोपी संजय कुमार पकोडीलाल राहणार भिवंडी असे असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत। ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचं भूमिपूजन काल राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडलाय। या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एसटी मध्ये 50% प्रवासी तिकिटामध्ये सवलत देण्याची योजना सुरू केली। त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1500 रुपये पेन्शन योजना देखील चालू केली। या योजनेचा विस्तार करीत शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यात असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना अंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने मी विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळाला आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या 9 मजली महिला वसतिगृहात सर्व सोयी सुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहे। वाहन पार्किंग, फूड कोर्ट तसेच मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयी सुविधांसह या इमारतीची रचना करण्यात येणार आहे। 100 खोल्यांचे वसतिगृह एकाच वेळी 400 कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल व 2 वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही सरनाईक म्हणाले। मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीमध्ये काल दुपारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना ताजी असतानाच आज एका पुरुषाचा मृतदेह आढळलाय। या लागोपाठ घडलेल्या घटनेमुळे मुंब्रा परिसरात खळबळ उडाली। या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली। पोलिसांनी हा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवलाय। या दोन्ही मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली। मुंब्रा येथे बालाजी काकडे गणेश विसर्जन घाट जवळ असलेल्या रेतीबंदर खाडीमध्ये आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मुंब्रा पोलीस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले। यावेळी पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक मच्छीमार यांच्या मदतीने खाडीतील मृतदेह बाहेर करण्यात आलाय व मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात आला असून या व्यक्तीचा मृतदेह मुंब्रा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी शववाहिकेतून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला आहे। या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकामे गेल्या काही वर्षात उभी राहिली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेने मुंब्रा व शिळ भागातील 21 बेकायदा इमारती जमीनदोस्त केल्या होत्या. त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने याच परिसरातील आणखी 10 इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने 3 इमारतीचे बांधकाम तोडण्याची कारवाई केली होती. या परिसरात इमारती उभारणाऱ्या 2 विकासकांमध्ये आर्थिक वाद झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने या बांधकामांना बेकायदेशीर घोषित करत तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेने या सर्व बेकायदा इमारतीवर कारवाई करून सदर इमारती जमीनदोस्त केल्यात. मात्र या इमारतीमध्ये राहणारे हजारो कुटुंब बेघर झालेत. या रहिवाशांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध देखील केला. मात्र पोलीस फौजफाटा असल्याकारणाने या रहिवाशांना काहीच करता आले नाही. रहिवाशांसमोर आपला संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी बघितलं. काहींना तर अश्रू अनावर झाले होते. कित्येक दिवस त्यांनी आपला संसार उघड्यावर मांडला होता. अखेर आज महापालिकेकडे दाद मागण्यासाठी सर्व रहिवाशी लहान मुलाबाळांसह आले होते. या रहिवाशांनी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडला होता. या रहिवाशांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी यांची भेट घेतली. अखेर या रहिवाशांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. भिवंडी येथील सरवली MIDC मध्ये असलेल्या कापड गोदामाला आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कोनगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबईला लागून असलेल्या भिवंडी परिसरात अनेक कारखाने आहेत. भिवंडी येथील सरवली MIDC मध्ये खत्री डाईन्स ही 3 मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये कापड निर्मितीचे गोदाम आहे. त्या गोदामात कापड बनवण्याचे तसेच कपड्यांना रंग देण्याचे काम सुरू असते. आज सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली. कंपनीत कपड्याचा साठा आणि रासायनिक पदार्थ असल्यामुळे आगीचे अवघ्या काही क्षणात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण, उल्हासनगर अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.